नमस्कार, मी मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी। आज दिल्लीमध्ये नॅशनल टाउन हॉल जो आहे तिथे E20 या विषयावरती अरविंद केजरीवाल यांनी त्यांची भूमिका मांडली आणि त्या कॉन्फरन्समध्ये जवळपास 7 लाख लोक ही ऑनलाईन आलेली होती आणि हे कदाचित हे रेकॉर्ड असावं। एवढ्या मोठ्या संख्येने भारतातील लोक ही ऑनलाईन या कॉन्फरन्सला पाहत होती, ऐकत होती आणि त्याच्यात महत्त्वाचे मुद्दे होते। म्हणून हे मुद्दामून आपल्या महाराष्ट्रातील मराठी जनतेला हे समजावं म्हणून मी मराठीमध्ये मुद्दामून हे सगळं सांगतोय। या सगळ्यामध्ये आम आदमी पार्टीची भूमिका काय आणि E20 वरती प्रश्न काय आहेत मुळात हे आपल्याला थोडे समजून घ्यायला पाहिजेत। म्हणून त्या निमित्ताने आज या सगळ्या कॉन्फरन्समध्ये अरविंद केजरीवाल यांनी जे काही म्हटलं आपण त्याविषयीची चर्चा करूया, त्याविषयी आपण बोलूया। आता अरविंद केजरीवाल यांनी काय झालं ती या सगळ्याच्यामध्ये E20 हा एप्रिलपासून बहुतेक सर्व पेट्रोल पंपावरती वापरायला सुरुवात झाली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती अनेक ठिकाणून लोक तक्रार करतायत की हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न त्यांच्या गाड्यांच्या मायलेज कमी होण्याचा, तर काही जण तक्रार करतायत की त्यांचे पार्ट्स खराब होत आहेत। या दोन्ही पद्धतीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि याच्यावरती उत्तर कोणी देत नाही आहे। याच्यावरती जी उत्तरं दिली जात आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं आहेत। सरकारने त्यांच्या बाजूने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली या सगळ्या मॅन्युफॅक्चरर्सची, परंतु त्याच्यामध्ये फक्त 3 जणांनी अशा स्वरूपामध्ये हे स्पष्ट केलं। जवळपास 29-30 याचे जे मॅन्युफॅक्चरर आहेत, ज्याला आपण म्हणू ती पेट्रोलवरती चालणारी वाहनं म्हणजे दुचाकी आणि 4 चाकी अशा पद्धतीची वाहनं बनवणाऱ्या या 29पेक्षा अधिक कंपन्या आहेत आणि या कंपन्यांपैकी फक्त 3 जणांनी याच्यात म्हटलं। म्हणजे आता या कंपन्या कोण होत्या तर एक होती ती मारुती होती, टोयोटा किर्लोस्कर आणि हिरो। या 3 कंपन्यांनी सरकार पुढे अशा पद्धतीने म्हटलं की आमच्या गाड्यांमध्ये E20 चालणार। आता या सगळ्यामध्ये प्रश्न निर्माण झालेलाच आहे। तो प्रश्नाचा मुळात असा होता की या E20साठी योग्य आहेत असं म्हणत असताना या कंपन्यांच्या स्वतःच्या मॅन्युअलमध्ये किंवा आपण ज्याला पुस्तकामध्ये तुम्हाला हँडबुक असतं त्या हँडबुकमध्ये म्हटलेलं काय आहे तर या 2023च्या आधीच्या सर्व गाड्यात यांच्या हँडबुकमध्ये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या गाड्या E10साठी योग्य आहेत। आता E10साठी योग्य आहेत, त्यामुळे E20 किंवा हे वापरलं तर त्याच्या संदर्भामध्ये जबाबदार कोण हा प्रश्न त्याच्यातनं निर्माण होतो। आता दोन्ही होऊ शकतात की तुमचं मायलेज म्हणजे आपण म्हणू ती पर किलोमीटर एका पेट्रोल 1 लिटरमध्ये किती धावते गाडी हे, किंवा दुसरं त्याचे पार्ट्स मेंटेनन्स। आपण या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये अडचणीच्या आहेत आणि त्याची गॅरंटी कोण देणार, याची गॅरंटी या कंपन्या लिहून देत आहेत का हा प्रश्न खरं तर एका अर्थाने प्युअरली टेक्निकल आहे। परंतु या संदर्भामध्ये मोदी सरकार काय करत आहे, मोदी सरकार याच्यावरती हे सगळं काय आहे हे जबरदस्ती लादत आहे आणि हे जबरदस्ती लादत असल्यामुळे या संदर्भातला हा प्रश्न निर्माण होतो की याच्यामध्ये काय आहे ती जनतेला खूप मोठे प्रश्न आहेत। आता जनतेचा अनुभव पण वेगळा येतोय, त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी पण आवाहन केलं की तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करा। तुमचं म्हणणं काय आहे, तिथल्या मेकॅनिकचं म्हणणं काय आहे, गाडी चालवण्याचा तुमचा अनुभव काय हे शेअर करा, सोशल मीडियावरती शेअर करा। या सरकारला हा पर्याय द्यायला लागेल। आता हे सगळं घडत असताना काय झालं की मधल्या काळामध्ये एक सर्वे आला। हा सर्वे कोणी आला, लोकल सर्कल नावाचा कंपनीने, हे सगळं अरविंद केजरीवालने आज म्हटलं। त्याच्यामध्ये लोकल सर्कल्स नावाचा एक सर्वे झाला। त्यांनी जवळजवळ 45,000 वाहन चालकांचा सर्वे केला आणि त्याच्यामध्ये जवळपास 67% लोकांनी असं सांगितलं की मायलेज कमी त्यांना मिळतं आहे। म्हणजे त्यांचं पर किलोमीटर रनिंग जे आहे, काही गाड्यांचं 10 असेल, 15 असेल, 25-30 असेल, याच्यामध्ये जे 4 व्हीलरचं असं आणि 2 व्हीलरचं अजून 50-60 असं असू शकतं। तर या सगळ्यामध्ये यांचं मायलेज कमी झालेलं आहे, हा एक त्यातला महत्त्वाचा भाग होता। दुसरं 45% लोकांनी असं सांगितलं की त्यांच्या इंजिनची खराबी होते। आता हा सर्वे आला। आता हा सर्वे कितपत खरा काय असा प्रश्न होऊ शकतो, परंतु सरकारने काय केलं, सरकारने याच्यामध्ये कुठला सायंटिफिक रिपोर्ट आणला का समोर, शास्त्रीय रिपोर्ट आपण ज्याला म्हणतो तो आणला का, मॅन्युफॅक्चरर म्हणजे हा इंजिनिअरिंगचा विषय आहे, मग कुठला इंजिनिअरिंगचा रिपोर्ट आणला आहे का, कुठला एन्व्हायरमेंटच्या संदर्भातला सगळा रिपोर्ट आणला आहे का, हे सगळे रिपोर्ट हे समोर मांडायला पाहिजेत ना, व्हेरिफिकेशन रिपोर्ट्स यायला पाहिजेत ना। हे रिपोर्ट सरकार समोर मांडत नाही आहे आणि त्यामुळे या विषयाची चर्चा आणि पारदर्शीपणे चर्चा, त्याची सगळी माहिती ही जनतेसमोर मांडली जायला पाहिजे, ही याच्यातली मुख्य मागणी आहे। आता हे सरकार करत नाही म्हणून याच्यामध्ये काहीतरी गडबड असावी अशी साधारणपणे कोणाला शंका येते, तशीच शंका या सगळ्या प्रश्नामध्ये आहे। आता
2023मध्ये आधी ज्या गाड्या होत्या त्या सगळ्या E10वरती चालणार होत्या. 2023 नंतर ज्या नवीन गाड्या आल्या त्या सगळ्या आता E20साठी कम्पॅटेबल आहेत, म्हणजे त्याच्यावरती E20 चालणार आहे. आता या ज्या 29 कंपन्या होत्या यांना अरविंद केजरीवाल यांनी पत्र लिहिलं आणि त्यांना विचारलं की या कंपन्या, ज्या 3-4 कंपन्यांनी आधी मुळात सरकारबरोबर असं पत्रकार परिषद घेऊन म्हटलं, त्यांना यांनी पत्र पाठवलं की तुम्ही याची गॅरंटी देताय का? तुम्ही याच्यामध्ये मायलेज कमी झालं तर गॅरंटी देताय का? नुकसान भरपाई देणार का पार्ट खराब झाले तर? हा प्रश्न त्यांनी विचारला. आता दुसरा भाग असा होता की याच्यामध्ये ज्या इतर कंपन्या आहेत या कंपन्यांना जी पत्र पाठवली त्यातल्या कोणीही याच्यामध्ये उत्तर दिलेलं नाही. आता उत्तर दिलं नाही, पण अरविंद केजरीवालांनी पर्सनली त्यातल्या 9 कंपन्यातल्या काही महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली. आता त्यांनी उघडपणे हे पुढे येऊन सांगितलं नाही. त्याच्यावर त्यांचं उत्तर आहे की मोदी सरकार आम्हाला त्रास देईल, आम्हाला आमच्या कंपन्या बंद होऊ शकतात, आमच्यावरती छापे पडू शकतात, यामुळे या कंपन्यांचे कुठलेही लोक हे स्वतःहून पुढे असं आश्वासन देत नाहीत. बरं, आश्वासन दिलं तर लोक त्यांच्याकडे येऊन तक्रार करतील आणि त्याच्या संदर्भामध्ये नुकसान भरपाईची मागणी करतील. त्यामुळे या कंपन्या पण पुढे येत नाहीत. आता याच्यामध्ये काय आहे की मध्ये एक असं उदाहरण त्यांनी, म्हणजे आता हे सगळं जे दडपण आहे त्याच्या संदर्भात एक चुटकुला पण अरविंद केजरीवालांनी सांगितला. तो असा चुटकुला होता की ते असं म्हणले की एक जंगलामध्ये रशिया, अमेरिका आणि भारत असं तिघांच्या काय म्हणू पोलीस आणि त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजची माणसं ते म्हणतात आपण स्पर्धा करू. त्या एका वाघाला आणलेलं असतं, त्या वाघाला जंगलात सोडून देतात आणि आता म्हणतात की हा वाघ लवकरात लवकर शोधून काढा. आता हे केल्यानंतर सर्वात पहिलं असं होतं की अमेरिका जी आहे, अमेरिकाची त्यांची सगळी तपास यंत्रणा ती 1 दिवसामध्ये त्या वाघाला शोधते. दुसरं रशियाची वरती वेळ, ते रशिया 3 दिवसांमध्ये हे सगळं शोधतं. आता 3-4 दिवस 5 दिवस झाले, भारत सरकारचं मात्र काहीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमधून काहीच रिपोर्ट येत नाही. मग ते काय करतात हे बघायला जातात तर तिथं त्यांना असं लक्षात येते त्यांनी एक कुत्रा बांधलेला आहे आतमध्ये आणि त्याला ते रोज मारतायत आणि म्हणतात तू म्हण ती मी वाघ आहे म्हणून. आता हा जो किस्सा आहे ना, हा किस्सा या पद्धतीचा आहे की याच कंपन्यांना जर जबरदस्ती केली तर त्या कंपन्या कशा म्हणणार की आम्हाला हे E20 चालतं आहे? ते टेक्निकली प्रूव्ह करायला लागेल त्यांना, ते टेक्निकली त्यांना त्याची जबाबदारी घ्यायला लागेल. हा खरा प्रश्न याच्यातला आहे. त्यामुळे याच्यामध्ये निश्चितपणे काहीतरी गडबड असावी असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं. आता याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोक गडकरींवरती टीका करत आहेत, पण हा गडकरी आणि यांचं जर राजकारण पाहिलं तर हा गडकरींचा विषय नसावा असं अरविंद केजरीवाल यांना वाटतं आहे. त्यांनी असं म्हटलं की हा गडकरींचा विषय असण्यापेक्षा मोदीच याच्यामध्ये अडकलेले असावेत, म्हणून या पद्धतीचं धोरण राबवलं जात असावं. गडकरींच्या मुलाचा प्रश्न किंवा गडकरींचं राजकारण जर पाहिलं आपण तर त्यांच्यात आणि मोदींच्यामध्ये जे काही वादविवाद आहेत किंवा असं जे आपल्याला ऐकू येतं त्यावरनं हे काही त्या गडकरींच्या मुलासाठी हे करत असतील मोदी असं ते वाटत नाही. प्रत्यक्षामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये त्यांनी जो अरविंद केजरीवालांनी जो अभ्यास केला त्याप्रमाणे त्यांचा असा अभ्यासात त्यांना असं लक्षात आलं गेलं काही दिवसांमधल्या की अमेरिकेबरोबर जे ट्रेड डील झालेलं आहे त्या ट्रेड डीलमध्ये 5 वर्षामध्ये म्हणजे व्यापारी करार जो झालेला आहे त्याच्यामध्ये 5 वर्षामध्ये $100 बिलियन बिझनेस व्यवसाय हा अमेरिकेकडनं, थोडक्यात अमेरिकेकडनं आपण आयात करायचा आहे गोष्टी, या $100 बिलियन 5 वर्षामध्ये करायच्या आहेत. आता प्रश्न असा होतो की काय खरेदी करणार, त्यामुळे इथे भारतामध्ये काय खरेदी करून आणलं जाईल हा प्रश्न त्याच्यानं निर्माण होतो. आणि त्यामुळे अमेरिका ही सर्वात जास्त मोठी इथेनॉल बनवणारा देश आहे आणि या देशाकडनं आपण गेल्या काही वर्षांपासून इथेनॉल इम्पोर्ट करतो आहोत. तर गेल्या 3 वर्षापूर्वीचे जे इम्पोर्ट आपण करत होतो त्याच्या जवळपास डबल आता आपण मागच्या वर्षी इम्पोर्ट केलेलं आहे. म्हणजे मागील वर्षामध्ये जवळपास 1 बिलियन लिटर एवढं इथेनॉल आपण इम्पोर्ट केलेलं आहे अमेरिकेकडनं. आणि अरविंद केजरीवाल म्हणतात याप्रमाणे हे 5 पट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे इम्पोर्ट केलं जाईल. आता हे इम्पोर्ट तुम्हाला आत्ता लक्षात आलं असेल की हे इम्पोर्ट का करायचं आहे तर अमेरिकेबरोबर जो करार झाला आहे त्याच्यामध्ये बंधन असल्यामुळे त्यांच्याकडनं जे आयात करायचं आहे ते आयात काय करायचं तर ते इथेनॉल आयात केलं जाईल. आणि हा अरविंद केजरीवालांचा दावा याच्यातला सर्वात महत्त्वाचा आहे. हे अशासाठी आहे की अमेरिकेला खुश करायचं किंवा मोदी यांचा हात पिरगाळला गेलेला आहे किंवा त्यांच्यावर काही दडपण आहे
हा प्रश्न याच्यातनं निर्माण होतो. आणि त्याची कारणं आपल्याला आज तरी सांगता येणार नाहीत, ती काही असू शकतात. वेगवेगळे दावे केले जात आहेत की मोदी अमेरिकेकडे का झुकतात, याचे वेगवेगळे दावे वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत. परंतु त्यामुळे हे अमेरिकेपुढचं झुकणं आहे हे त्यांच्याबरोबरच्या ट्रेड डीलमुळे हे घडतं आहे, असं आज दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. आणि याच्यामध्ये काही कारणं असू शकतात, परंतु मुळात असा प्रश्न आहे ना, ती जवळपास 2023च्या आधीच्या 22 कोटी या टू व्हीलर्स आहेत आणि जवळपास 8 कोटी या 4 चाकी वाहन आहेत. म्हणजे हे जवळपास 30 कोटी वाहनांचा प्रश्न आहे. आणि 30 कोटी वाहनांचा प्रश्न असल्यामुळेच आज आपल्याला असं लक्षात येतं की हे जे 7 लाख लोक ऑनलाईन पाहायला आले होते ना, ही संख्या एवढी मोठी काय आहे. म्हणजे महाराष्ट्रात नाही मोठ्या प्रमाणावरती लोक याला ऑनलाईनला जॉईन झाली होती. याचं कारणच हे आहे की हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि सामान्य जनतेला हे जर नुकसान झालं तर याचं नुकसान भरपाई कोण देणार, हा याच्यातला मोठा प्रश्न आहे. त्यामुळे अरविंद केजरीवालांनी या सगळ्या याच्यामध्ये अतिशय स्पष्ट अशी मागणी केली, ती या पेट्रोल पंपावरती 2 ऑप्शन द्यावेत. एक म्हणजे तुमचं साधं पेट्रोल आणि दुसरं म्हणजे E20. आता त्यांनी त्याच्या पुढे म्हटलं, जर तुम्हाला एका पेट्रोल पंपावरती दोन्ही देणं शक्य नसेल तर दुसरा पर्याय अवलंबा, ती तुम्ही एका पेट्रोल पंपावरती E20 बाकी दुसरीकडे जाऊन लोक घेतील जर त्यांना साधा पेट्रोल प्लेन पेट्रोल हवं असेल तर. म्हणजे पेट्रोल आणि E20 असं ऑप्शन वेगवेगळे द्यावेत, हे उपलब्ध करावेत, ही त्यातली मुख्य मागणी आहे. आता हे सगळं म्हणत असताना बरेच जण असं म्हणतात की बाहेरच्या देशांमध्ये काय आहे, तर त्यांनी ते स्पष्ट माहिती दिली की बाहेरच्या देशामध्ये म्हणजे जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेमध्ये E10पेक्षा कमी, म्हणजे E10 म्हणजे 10% कमी इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केलेलं असतं. अशा पद्धतीची अमेरिकेची पॉलिसी आहे आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, परंतु त्याचा वापर किंवा खर्च अमेरिकेमध्ये होत नाही. म्हणजे त्यांच्याकडे शिल्लक इथेनॉल आहे. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की थायलंडसारख्या देशाने दोन्ही सुरू केलेलं आहे. आता जपाननी काय केलेलं आहे, जपाननी 2040चं टार्गेट ठरवलं आहे, तेव्हा ते E20पर्यंत जाणार आहेत. ब्राझीलच्या बाबतीत लोक बरीच उदाहरणं देतात, पण तो ब्राझीलमध्ये काय झालं की जवळपास 50 वर्ष त्यांनी या पद्धतीच्या पूर्णपणे इथेनॉल पर्यंत जाण्यासाठी घेतली. आता त्याला फ्लेक्झी फ्युएल कार्स असं म्हणतात. या कार त्या स्पेशली डेव्हलप केलेल्या कार्स आहेत की ज्याच्यामध्ये पूर्णपणे E100 म्हणजे पूर्णपणे इथेनॉलवरती पण चालू शकतात. अशा पद्धतीच्या गाड्या आज ब्राझीलमध्ये वापरल्या जातात, परंतु ते करायला त्यांना जवळपास 70-80 पासून हा प्रयत्न होता. 1970 पासून हा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर या गाड्या या आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मुळात 50 वर्ष त्यांनी हे टप्प्याटप्प्याने इथेनॉलचं पर्सेंटेज वाढवत गेलेलं आहे. त्यामुळे याला इतका मोठा वेळ लागलेला आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे तिथं ऑप्शन आहे ती E100 पण आहे आणि E30 असा ब्राझीलमध्ये ऑप्शन आहे. आता हे सगळं मग भारतात काय झालं, भारतामध्ये ट्रायल 2023मध्ये फेब्रुवारीमध्ये घेतली आणि 2023मध्ये घेतली आणि 3 वर्षामध्येच आम्ही E20 वापरायला सुरुवात करतो असं मोदींनी म्हटलं. मुळात ते असं अपेक्षित होतं की 2030मध्ये आपण E20पर्यंत जाणार होतो, परंतु त्याच्याऐवजी आम्ही आधीच हे अचीव केलं, अशा पद्धतीचा दावा मोदी यांनी केलेला आहे. त्यामुळे हे सगळं गंभीर आहे आणि त्यामुळे या 3 मागण्या महत्त्वाच्या होत्या की पेट्रोल पंपावरती हे दोन्ही ऑप्शन दिले जावेत. दुसरं म्हणजे इथेनॉल जर मुळातच कॅलरिफिक व्हॅल्यू कमी असल्यामुळे त्याच्यातनं रनिंग म्हणजे आत्ताच परवा गडकरी यांनी पण याच्यामध्ये संसदेमध्ये म्हटलं की जवळपास 5-6% रनिंग किंवा मायलेज कमी मिळू शकतं. आता त्यामुळे E20 जे आहे हे आपल्याला स्वस्त मिळालं पाहिजे साध्या पेट्रोलपेक्षा, कारण त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू कमी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण आहे. आता हे दुसरी मांडणी. आणि तिसरी मांडणी आहे ती जर डॉलरचे रेट खाली आलेले आहेत या सगळ्या डॉलर याचे ऑइलचे जर रेट खाली आलेले आहेत ड्रमचे या युद्धाच्या नंतर, तर मग आता पेट्रोलचा भाव जो आहे तो खाली आला पाहिजे आणि तो साधारण 85च्या जवळपास यायला हवा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी आजच्या या सगळ्या कॉन्फरन्समध्ये केली. या महत्त्वाच्या 3 मागण्या आहेत आणि याच्यावरती जनतेने आपापले व्हिडिओ टाकावेत. जनतेने या पद्धतीने मागणी आपल्या स्थानिक पातळीवरती काय काय करता येईल या संदर्भात पाहावं, आपला अनुभव शेअर करावा आणि तो अनुभव शेअर व्हिडिओ टॅग करावा अरविंद केजरीवालांना, असं त्यांनी स्वतः पण आव्हान केलेलं आहे. त्यामुळे जनतेने निश्चितपणे
E20 याच्यावरती बोलावं, जरूर बोला. आपला आवाज, जनतेचा आवाज हा राज्यकर्त्यांना ऐकायला लागेल. याच्यामध्ये पारदर्शकता आणणं अत्यंत गरजेचं आहे आणि सरकार नेमकं तेच करत नाही आहे. त्यामुळे हा विषय आम आदमी पार्टी यापुढं लावून धरेल. धन्यवाद.